खासदार श्रीकांत शिंदे बोलतात, आपण थेट जाऊयात. नावं जी आहेत, खूप लोकांनी वेगवेगळ्या नावांची सूचना मागणी केली. कोण म्हणालं धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव द्या, कोण म्हणालं अण्णाभाऊ साठेंचं नाव द्या, कोणी म्हणालं बाळ कोळटकर यांचं नाव द्या. आज जे बाळ कोळटकर आहेत हे देखील अंबरनाथचे खेर सेक्शनमध्ये राहत होते. आज त्यांचे देखील हजारो नाटकं जी आहेत ती आज देखील जे आहेत ते सुरू आहेत. अनेक गीतं जी आहेत बाळ कोळटकरांनी या ठिकाणी लिहिली आणि आज देखील आपण ती ऐकतो. मला वाटतं त्यांचा सन्मान देखील जो आहे तो आज अंबरनाथमध्ये झाला पाहिजे. म्हणून मी आज आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना इथून निवेदन करतो की बाळ कोळटकरांचं नाव जे आहे, आपण ज्या रंगमंचावरती बसलाय त्या रंगमंचाचं नाव जे आहे बाळ कोळटकर रंगमंच असं आपण दिलं तर मला वाटतं एक मोठा त्यांचा आदर जो आहे तो आपण करू शकू. आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाची देखील मागणी होती. काही लोक मला येऊन भेटले इथे, मी त्यांना देखील सांगितलं की बाबा त्यांचा देखील जो आहे तो मान जो आहे सन्मान राखला जाईल आणि ह्याच नाट्यगृहाच्या प्रांगणामध्ये जे आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा जो आहे तो उभारला जाईल. मला वाटतं हे नाट्य मंदिराचं नाव दिघे साहेबांच्या नावाने, आज दिघे साहेबांच्या नावाने ठाण्यामध्ये एक कॅन्सर हॉस्पिटल उभं राहत आहे आणि त्याच्यानंतरची ही दुसरी वास्तू जी आहे ही ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथमध्ये इथे उभी राहते. कारण की त्यांनी देखील जे आहे हे संस्कृतीला चालना मिळाली पाहिजे त्याच्यासाठी दिघे साहेबांनी देखील या जिल्ह्यामध्ये मोठं काम केलं. म्हणून आज त्यांच्या नावाने हे नाट्य मंदिर जे आहे इथे आपण त्यांचं नाव जे आहे त्यांचं नाव या नाट्य मंदिराला दिलं. तर मला वाटतं या अंबरनाथमध्ये वेगवेगळ्या वास्तू उभ्या राहत आहेत, वेगवेगळे डेव्हलपमेंट इथे होत आहे. त्याचाच भाग आज एक आजच्या दिवशी या नाट्य मंदिराची उभारणी इथे झाली आणि त्याचं लोकार्पण पण झालं. मी सगळ्यांचं जे जे लोकांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला त्या सगळ्यांचं खूप खूप इकडे धन्यवाद व्यक्त करतो. मी इथे धन्यवाद व्यक्त करतो डॉक्टर बालाजी किनीकर यांचं, धन्यवाद व्यक्त करतो अरविंद वाळेकरजी यांचं, मनीषा ताई वाळेकर यांचं. त्याचबरोबर मी धन्यवाद व्यक्त करतो आमचे सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत, जे लोकप्रतिनिधी सत्ताधारी पण आहेत आणि त्याचबरोबर जे लोकप्रतिनिधी विरोधामध्ये पण आहेत, या सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. कारण की अंबरनाथमध्ये आल्यानंतर मी विरोधकांचं नाव जे आहे ते आवर्जून इथे घेतो की कुठलीही वास्तू जी आहे इथे उभी राहत असताना त्याच्यामध्ये कधीही जी आहे ती आडकाठी करण्याचं काम जे आहे ते विरोधकांनी कधी केलं नाही. विकासाला नेहमी जे आहे प्राधान्य देण्याचं काम केलेलं आहे. तर मला वाटतं विरोधक चांगली भूमिका जी आहे गेल्या अनेक वर्ष बजावत आहेत आणि त्याच भूमिकेमध्ये जे आहे पुढेही त्यांनी राहावं अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर मी इथे आवर्जून नाव घेईल आमचे अगोदरचे सीओ प्रशांत रसाळजी यांचं की त्यांच्या देखील कार्यकाळामध्ये, प्रशांतजी कार्यकाळामध्ये अंबरनाथ शिव मंदिर, या अंबरनाथ मधलं 1 लाख पुस्तकांचं ग्रंथालय असेल, या अंबरनाथ मधलं हे नाट्य मंदिर असेल, या अंबरनाथ मधलं शूटिंग रेंज असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सीओ असताना आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर असताना या सगळ्या गोष्टी झाल्या. या सगळ्यांचं मी आणि सुनील चौधरी ज्यांनी नेहमी या अंबरनाथमध्ये वेगवेगळे कार्यक्रम जे आहे हे साहित्यिकांना एकत्र करण्याचं काम, नाटक कलाकारांना एकत्र करण्याचं काम जे आहे हे ज्यांनी प्राधान्याने प्रयत्न केला असे सुनील चौधरी यांचा देखील मी इथे खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.